जय हरी मित्रांनो, पहाटेचे 4:25 झाले होते आणि आम्ही चाललो आमच्या गावाकडे. सकाळी लवकर पहाटे निघलो होतो, कारण हेच होतं की ट्रॅफिक व्हायच्या आधी मॅक्सिमम डिस्टन्स आम्हाला कव्हर करायचं होतं, म्हणून पहाटे निघलो होतो. जवळपास 120 किलोमीटर झाल्यानंतर सूर्यदेवताचं दर्शन झालं होतं. नाश्त्यासाठी आम्ही बिग वनमध्ये थांबलो, कारण की बाईकचं इंजिन खूप हीटअप झालं होतं आणि बाईकचं इंजिन हीटअप झाल्यामुळे आम्ही बाईक पार्किंगला लावली कूलिंगसाठी. हॉटेल ज्योती मिसळमध्ये आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. नाश्ता करून झाल्यानंतर चहा मागवला. चहाचा आस्वाद घेऊन 1 किलो पेरू घेतले. तरी मित्रांनो, चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बायकोचा इशारा आला म्हणून आम्ही तिथून निघलो. उजनी धरणातील पाण्याचं निरीक्षण करत फायनली आम्ही घरी पोचलो. लग्नाच्या जेवणाची तयारी पाहून मला जास्तच भूक लागली. इकडे संदेश भाऊ साऊंड सिस्टीमची अरेंजमेंट रिचेक करत होता. मी म्हणलं मी तोपर मंडपाचं निरीक्षण करून येतो. आई साहेबांपाशी जाऊन बसलो. आईशी 2 गोष्टी डिस्कस करत होतो. तोपर्यंतच नवरी मुलीचं आगमन झालं होतं. दुसऱ्या दिवशी वरातीमध्ये मनसोक्त नाचून आनंद घेतला. लग्न संपन्न झाल्यानंतर नवरा नवरीसोबत फोटो घेऊन परत निघालो पुण्याच्या दिशेने माघारी. प्रत्येकी 50 किलोमीटरवर स्टॉप घेऊन आम्ही शेवटी पुण्यामध्ये पोहोचलो. घरी आल्यानंतर टोटल किलोमीटर्स चेक केलं. 2 दिवसामध्ये 480 किलोमीटर आम्ही बाईकवर ट्रॅव्हल केलं होतं.